जेऊर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात वसलेले एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे गाव आहे. लहान आकाराचे असले तरी याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा खूप समृद्ध आहे. सुमारे 10,000 ते 15,000 लोकसंख्येचे हे गाव प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे, जिथे ऊस, धान्य आणि कडधान्ये ही मुख्य पिके घेतली जातात. गावाच्या लोकांना प्राचीन काळापासूनच शेतीचे मोठे ज्ञान होते आणि त्याच्या भौगोलिक स्थानामुळे व्यापारी मार्गांशी नेहमीच त्याचा जवळचा संबंध राहिला आहे. भूतकाळातील महत्त्व. जेऊरच्या इतिहासाचा मागोवा घेतला असता असे दिसून येते की मध्ययुगीन काळात हे गाव स्थानिक राजकारण आणि व्यापाराचे केंद्र होते. मराठा साम्राज्याच्या प्रभावाखाली असलेल्या या भागात गावाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ब्रिटिश काळात रेल्वेचे जाळे विणले गेले आणि जेऊर हे रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाऊ लागले. रेल्वेच्या आगमनामुळे गावाचा विकास अधिक वेगाने झाला. शेतीमाल आणि अन्य वस्तूंची वाहतूक सुलभ झाली आणि गावाला एक नवा आर्थिक आधार मिळाला. सध्याचे आर्थिक आणि सांस्कृतिक महत्त्व. आजच्या घडीला जेऊर सोलापूर-पुणे मार्गावरील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. सोलापूर-पुणे महामार्ग आणि रेल्वे मार्गामुळे जेऊरचे स्थान महत्त्वपूर्ण बनले आहे. आसपासच्या ताडवले, पिंपळगाव, कुंभारवाडी यांसारख्या गावांसाठी जेऊर हे बाजारपेठ, शिक्षण आणि आरोग्यसेवा यांचे केंद्र बनले आहे. त्याचे भौगोलिक स्थान आणि दळणवळणाच्या सुविधा यामुळे या भागाचा विकास वेगाने होतो आहे. रेल्वे स्थानकाचे महत्त्व आणि आव्हाने. जेऊर रेल्वे स्टेशन हा गावाच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी अनेक महत्त्वाच्या गाड्या येथे थांबत होत्या, जसे की एक्सप्रेस गाड्या, ज्या प्रवाशांना मोठ्या शहरांशी जोडत होत्या. परंतु लॉकडाऊननंतर वेळापत्रकात झालेल्या बदलांमुळे जेऊर स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांची संख्या खूपच कमी झाली. या बदलामुळे स्थानिक प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या केवळ काही मोजक्या गाड्या, जसे सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस, येथे थांबतात आणि त्याही विचित्र वेळांवर, ज्यामुळे प्रवाशांना फारसा फायदा होत नाही. भविष्यातील सुधारणा आणि संधी. जेऊरच्या मोठ्या लोकसंख्येचा आणि प्रवाशांच्या गरजांचा विचार करता हे स्थानक महसूल उत्पन्न देणारे एक महत्त्वाचे केंद्र बनू शकते. अशा परिस्थितीत उद्यान एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेस, चेन्नई सुपरफास्ट यांसारख्या मोठ्या गाड्या येथे थांबवण्याची मागणी होत आहे. सोलापूर-पुणे मार्गावरील महत्त्वाचे स्थान म्हणून जेऊरला अधिक रेल्वे गाड्यांचा थांबा मिळाला तर प्रवाशांची हालचाल सुलभ होईल आणि गावाचा आर्थिक विकास अधिक वेगाने होईल. निष्कर्ष. जेऊरचा इतिहास, भौगोलिक महत्त्व आणि सध्याची परिस्थिती पाहता या गावाचा विकास रेल्वे आणि महामार्गांच्या सुधारित सेवांवर अवलंबून आहे. ही केवळ स्थानिक प्रवाशांसाठी नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्राच्या एकूणच विकासासाठी एक मोठी पायरी ठरू शकते. अशी आशा आहे की भविष्यात रेल्वे प्रशासन या भागावर अधिक लक्ष केंद्रित करेल आणि जेऊर पुन्हा एकदा प्रवाशांसाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी एक केंद्रबिंदू बनेल. जर हा इतिहास आणि माहिती आपल्याला उपयुक्त वाटली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.